नमस्कार मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की पॅन कार्ड कसं काढायचं. ओके. तर त्यासाठी आपल्याला कोणतेही ब्राउझर ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे बीबीसी गुड फीचर मनी. नंतर आपल्याला एंटर करायचं आहे, म्हणजे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. ओके. याच्यामध्ये आपल्याला पॅन कार्ड पोर्टलवरती जायचं आहे. पॅन कार्ड पोर्टलवरती गेल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. याला क्रॉस करायचं आहे. तिथे आपल्याला जो युजर आयडी आहे आपला तो टाकायचा आहे. तर पॅन कार्ड पोर्टलचा जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे तो वेगळा असणार आहे. ओके. VGFMP असा तुमचा युजर आयडी असतो आणि पासवर्ड. ओके. नंतर आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला साइन इन ला क्लिक करायचं आहे. साइन इन ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला व्हेरीफायला क्लिक करायचं आहे ओटीपी टाकून. तुमच्या समोर असं पेज ओपन झालेले दिसेल. तर पहिले मित्रांनो आपल्याला वॉलेटला बॅलन्स ऍड करायचा आहे. ओके. तर ऍड मनीला जायचं आहे. ऍड मनी वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे अमाऊंट टाकायची आहे 105 रुपये. जसं आपल्याला 105 रुपये लागतात. नंतर जनरेट क्यूआर कोडला क्लिक करायचं आहे. ओके. तर बघा मित्रांनो, आपल्याला या क्यूआर कोडला पैसे टाकायचे आहे आणि जो युटीआय नंबर असतो, फोन पेने केले तर इथे युटीआय नंबर येतो, गुगल पेने केले तर इथे येतं, आणि जर तुम्ही पेटीएम न केलं तर इथे युटीआय नंबर येतो. तो युटीआय नंबर इथे टाकायचा आणि सबमिट करायचा आहे. रिक्वेस्ट मनीला क्लिक करायचा आहे. माझ्या वॉलेटला 1265 रुपये बॅलन्स आहे, म्हणून मी ऍड करत नाही. ओके. परत डॅशबोर्डवरती क्लिक करायचं. बॅलन्स ऍड केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा बॅलन्स दाखवतं. ओके. इथे मी क्रॉसला क्लिक करतोय. त्याच्यानंतर आपल्याला एनएचडीएल पॅन ई केवायसी च्या माध्यमातून आपल्याला पॅन कार्ड काढायचं आहे की ई साईनचा. ई साईनचा जर काढायचं असेल तर तुम्हाला फोटो सिग्नेचर घ्यावी लागेल त्यांचा, म्हणजे त्यांचा पासपोर्ट फोटो, सिग्नेचर आणि आधार कार्डची पीडीएफ. आणि ई केवायसीच्या माध्यमातून करायचं असेल तर तुम्हाला 2 तासामध्ये पॅन कार्ड मिळतं. त्याला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही किंवा सिग्नेचर अपलोड करण्याची गरज नाही. फक्त सिग्नेचर तुम्हाला पॅन कार्ड आल्यानंतर मारावे लागेल. ओके. तर मी एनएचडीएल पॅन ई केवायसी ला क्लिक करतोय. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे नवीन काढायचं की करेक्शन करायचं. आता आपण नवीन पॅन कार्ड काढणार आहोत, त्यासाठी मी नवीनला क्लिक करतोय. इथे आपल्याला नाव टाकायचं आहे कस्टमरचं, ज्यांचं नाव आहे. तर सिक्युरिटी पर्पज साठी मी जे आहे तो हाईड करतोय. ओके. सिक्युरिटी पर्पज साठी मी माहिती भरतो आणि नंतर मी सबमिट करतोय. नंतर आपलं नेक्स्ट पेज ओपन होईल. ओके. ओके. माहिती भरल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. त्याला आय अग्रीला क्लिक करायचं आहे. आय अग्रीला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा. आता इथे मोबाईल नंबर कोणाचा टाकायचा? ज्यांच्या नावाने आपण आयडी घेतलेला आहे त्यांचा. ओके. तर पहिले आपल्याला रजिस्ट्रेशन नावला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही प्रथम रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर इथे तुमचं नाव टाकायचं, ज्या नावाने तुम्ही आयडी घेतला तो नाव, ऍड्रेस वगैरे पूर्ण टाकायचा आहे. नंतर मोबाईल नंबर, ओटीपी टाकायचा, व्हॅलिडिटीला क्लिक करायचं, ईमेल आयडी वगैरे टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. ओके. सबमिट केल्यानंतर आता मी माझं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे, त्यासाठी मी बॅक करतोय. ओके. आय अग्रीला क्लिक करतोय. आता मी इथे सिक्युरिटी पर्पज साठी मी जे आहे ते हाईड करतोय. ओके. हाईड केल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. ओके. तर मी ते सिक्युरिटी पर्पज साठी मी हाईड करतोय. मी ओटीपी टाकून सबमिट केला आहे. ओके. आता इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे, तर मी आधार नंबर टाकतोय. तर बघा, सर्वांनी लक्ष द्यायचं, इथे काय करायचं, कस्टमरचा आधार नंबर टाकायचा आहे. इथे सिलेक्ट करायचं श्री. ओके. जर मेल असेल तर श्री करायचं. इथे लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम टाकायचं आहे. नंतर इथे आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि त्यांचं जेंडर आपण सिलेक्ट केलेलंच आहे पहिले. ओके. त्यानंतर इथे क्लिक करून आपल्याला सबमिटला क्लिक करायचं आहे. ओके. तुम्ही सिक्युरिटी पर्पज साठी हाईड करतोय. सर्व माहिती भरल्यानंतर इथे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे अशी माहिती येईल. तर पॅरेंट इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. आता बाय केस मध्ये प्रॉब्लेम असा असतो की काही काही जणांचं फक्त मदरचं नाव लागलेलं असतं. ओके. आपल्या नावाच्या पुढे जर मदरचं नाव लागत असेल तर येसला क्लिक करायचं. पण बऱ्याच लोकांचं फादरचं नाव असतं, म्हणून नो करायचं. तिथे वडिलांचं नाव टाकायचं. ओके. तिथे आपण वडिलांचं नाव टाकायचं. तिथे परत वडिलांचं नाव टाकायचंय. इथे आईचं नाव टाकण्याची गरज नाही. ओके. इथं फादर नेमला क्लिक करून नेक्स्ट करायचं. ओके. तर मी सिक्युरिटी पर्पज साठी हाईड करतोय. ओके. ओके. आता काय करायचंय, इथे आपल्याला यसच ठेवायचं आहे. इथे नंतर सोर्स ऑफ इन्कम करायचा आहे, तर नो इन्कम करायचा आहे. ओके. इथे त्यांचा मोबाईल नंबर वगैरे येईल.
इथे त्यांचा ऍड्रेस टाकायचा आहे. ओके, तर ऍड्रेस टाकण्याची गरज लागणार नाही, कारण की जे आधार कार्ड आपण जोडलेलं आहे त्याच्यावरती ऍड्रेस येणार आहे. ओके, वेट करा, मी ऍड्रेस टाकून बघतोय. बघा, इथे ऍड्रेस टाकायची गरज नाही. ओके, नंतर इथे नो करायचं आहे आणि नेक्स्टला क्लिक करायचं आहे. ओके, नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आता बघा इथे एरिया कोड, एओ टाईप, रेंज कोड आणि एओ नंबर हा जो आहे हा आपल्याला काढावा लागतो. बरेच व्यक्ती काय करतात, एरिया कोड चुकवत आहेत. चुकवल्यानंतर तुम्हाला ते पॅन कार्ड मिळत नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या की एरिया कोड आपल्याला हे ऑनलाईन काढावं लागतं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, एरिया कोड काढण्यासाठी त्यांच्या फॅमिलीमधले कोणाचंही एकाचं आपल्याला पॅन कार्ड घ्यावं लागतं. ओके, तर इथे मी न्यू टॅब ओपन करतोय. इथे आपल्याला टाकायचा आहे इन्कम टॅक्स, सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्सची साईट ओपन होईल तुमच्या समोर. ओके, त्याच्यानंतर इथे नाव युअर एओ याला क्लिक करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या फॅमिली मधलं कोणाचा तरी एकाचा पॅन कार्ड नंबर घ्यायचा आणि तो टाकायचा आहे, म्हणजे त्यांचं एरिया कोड निघेल. ओके, तर मी आता एरिया कोड काढतोय त्यांचं. आता मी त्याचा पॅन कार्ड नंबर टाकतोय. ओके, इथे मोबाईल नंबर टाकायचा, तुमचा टाकला तरी चालेल. त्याच्यावरती एक ओटीपी येईल. नंतर आपल्याला कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला व्हॅलिडेटला क्लिक करायचं आहे. ओके, आता बघा यांचा एरिया कोड हा आहे. ओके, तर याचा मी एनजीपी कॉपी करतोय आणि इथे टाकतोय. ओके, ओके, एनजीपी टाकलाय. एओ टाईप त्याचा डब्ल्यू आहे. इथे पहिले आपल्याला नाव चेक करून घ्यायचं त्याचं. ओके, बघा, गवई गायत्री, बरोबर. ते हे नाव चेक करून घ्यायचं, त्यांचं ऍक्टिव्ह आहे. इथे रेंज कोड घ्यायचा त्यांचा, त्यांचं पॅन कार्ड जे आहे ते चेक करायचं नाव बरोबर आहे का तर. आणि इथे एओ नंबर. ओके, त्यांचा 4 आहे, मी 4 टाकतोय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे पिनकोड टाकायचा आहे. ओके, तर आता मी त्याचा पिनकोड टाकतोय. 44 33 01, सॉरी 44 32 02. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्टला क्लिक करायचं आहे. ओके, नंतर सगळ्यांचे डॉक्युमेंट आपल्याला आधार कार्डच घ्यायचं आहे आणि कुठून अर्ज करताय त्याचा आपल्याला प्लेस टाकायचा आहे. मी मेकरवरनं करतोय, मेकर टाकलेला आहे. हे सर्वांचं आधार कार्ड ठेवायचं आहे आणि सबमिटला क्लिक करायचं आहे. सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. ओके, सर्व फॉर्म आहे तो चेक करून घ्यायचा आहे. नंतर कन्फर्म करायचं आहे. जर सगळं बरोबर असेल तर आपल्याला कन्फर्मला क्लिक करायचं आहे. ओके, कन्फर्मला क्लिक केल्यानंतर आपल्याला ओटीपी बेस्ड ई केवायसी, जर त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओटीपी बेस्ड घ्यायचा आहे. जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर बायोमेट्रिक घ्यायचं आहे. पण माझ्याकडे कस्टमर अवेलेबल नाही, त्यांचं मी थंब घेऊ शकत नाही, म्हणून मी त्यांच्या आधार कार्डच्या मोबाईल नंबर लिंक आहे त्या ओटीपी बेस्ड ई केवायसीच्या माध्यमातून मी प्रोसेस करतोय. ओके, तर मी आता याला क्लिक करतोय. आता त्यांना एक ओटीपी गेला असेल, तो आपल्याला ओटीपी टाकायचा आहे. ओके, 43. नंतर आपल्याला सबमिटला क्लिक करायचं आहे. ओके, आता मी सबमिटला क्लिक करतोय. ओटीपी टाकल्यानंतर ओकेला क्लिक करायचंय. परत परत ओटीपी बेस्ड ई साइनला क्लिक करायचं आहे. परत एकदा आपल्याला ओटीपी टाकून द्यायचा आहे. नंतर इथे आय अग्रीला क्लिक करायचं आणि इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. ओके, त्यांना सेंड ओटीपी करायचा आहे. त्यांना एक ओटीपी गेला असेल तो ओटीपी मागायचा आहे परत.
आणि आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा. नंतर मी व्हेरीफाय ओटीपीला क्लिक करतोय. बघा आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. त्यांना आता मेलवरती पॅन कार्डची रिसिप्ट मिळते. ओके, त्यांना फॉर्म काय काय भरलं माहिती ते सुद्धा मिळतं आणि त्यांना त्याची पावती सुद्धा मिळते. 107 रुपयाची त्यांना पावती मिळेल. ओके, बघा तुम्ही इथून सुद्धा डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला पॅन कार्डची प्रोसेस करायची आहे. 2 घंट्यामध्ये त्यांना पॅन कार्ड आपल्या मेलवरती येतं. जो मेल आयडी आपण टाकला होता त्या मेलवरती त्यांना पॅन कार्ड जातं. ओके, आता मी याला क्लोज करतोय. तुम्ही इथे चेक करू शकता त्याचं काय स्टेटस आहे. तर एनएचडी पॅन वरती जायचंय. एनएचडी पॅन हिस्ट्री वरती जायचंय. इथे त्यांचं बघा आपण सगळी माहिती भरल्यानंतर हे बघा प्रेम अर्जुन गवई हे त्यांचा नंबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रोसेस करायचे आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही खाली कमेंट मध्ये विचारू शकता. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला पॅन कार्डची खूप सोप्या पद्धतीने प्रोसेस आहे. ओके, तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.